हरे कृष्ण, जय शिवराय मंडळी. कोकणातले मायक्रो बिझनेस ह्या सिरीजमधलं ह्यो पहिलं लॉंग व्हिडिओ. तर मी म्हटलं होतं की मी लॉंग व्हिडिओ पण घेऊन येईन, तर ह्यो आज आपण पहिलं व्हिडिओ बनवतो आहे. तर विषय असो की आपल्याकडे एवढं हापूस आंबो आहे, आपल्याकडे काजू आहे, नारळ आहे, पण आपलं शेतकरी एवढं गरीब का आहे आणि आपल्याकडचे तरुण अजून इकडे तिकडे नोकरी शोधत का फिरतायत? आपल्याकडे पण एवढा काय असून पण आपण का नाही करत? तर त्याच्यासाठी मी ही सिरीज बनवलं आहे. तर विषय असो की ब्रँड्स का मोठे होत आहेत, ब्रँड काय करतात, एखाद्या फळावर म्हणा किंवा एखाद्या प्रोडक्टवर म्हणा, त्याच्यावर ते प्रोसेसिंग करून त्याच्यापासून नवीन काहीतरी बनवतं, त्याच्यामुळे त्याची प्राईस ऑटोमॅटिकली वाढतात. आपण काय फक्त फळा विकत राहतो, नारळ विक, आंबे विक, काजू विक, तर त्याच्यामुळे आपल्या जेवढी हवं तेवढं आपलं फायदा भेटत नाही. आणि दुसरा विषय होता की आपल्या हापूस आंब्यामध्ये एवढे प्रॉब्लेम येतात ना की मध्ये मध्ये आपण आंबे काढताना आपण कोवळे आंबे काढतो किंवा शेवटला फळमाशी येतात, तर फळमाशीचे डंक मारलेले आंबे पिकल्यावर कुसून जातात. तर हे सगळे प्रॉब्लेम लय येतात त्याच्यामागे. तर सर्वात पहिली गोष्ट क्लिअर करते ती म्हणजे आपण काय इकडे करोडपती आणि लाखपती एकदम होणार असो काय मी खयचो क्लेम नाही करत आहे. एक आपण जोडधंदो किंवा साईड बिझनेस म्हणून आपण हळूहळू त्याला ग्रो करून आपल्या कॅपॅसिटीनुसार त्याच्यात आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ह्यो व्हिडिओ कोणासाठी आहे, तर ह्यो व्हिडिओ आंबा बागायतदारांसाठी पण आहे आणि ज्यांच्याकडे बाग नाही करत आंब्याची तर त्यांच्यासाठी पण आहे, महिलांसाठी पण आहे, जे घरातनं काहीतरी आपला स्वतःचा बनवू बघतात आहेत त्यांच्यासाठी पण आहे, किंवा बचत गटवाले आहेत त्यांच्यासाठी पण आहे. ज्यांका एक साईड बिझनेस करायचो आहे ना त्यांच्यासाठी हो एकदम उत्तम पर्याय आहे. तर खयचो पण व्यवसाय किंवा जोडधंदो स्टार्ट करताना तर त्याचे काहीतरी नियम असतात. तर पहिला म्हणजे त्याची मार्केटमध्ये काय डिमांड आहे, ग्राहकांका खरोखर तो प्रोडक्ट आवडत आहे की नाही आणि त्याची किंमत काय आहे, त्याची बनवण्याची काय कॉस्ट येत आहे. तर हे बारीक बारीक गोष्टी आहेत ना, तर ते समजून घेऊन त्या धंद्यात उतरायचं असतं. एक सुरुवात करताना खायच्या पण गोष्टीची एकदम मोठी सुरुवात नका करू. जर तुमचं त्याच्यात हात बसलेलो नसाल तर सुरुवातीक थोडा बनवा, पण त्याच्यानंतर हळूहळू जसजशी तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली कुशलता येत जाईल तशी तुम्ही त्याच्यात अजून इम्प्रूव्हमेंट करू शकता. तर या व्हिडिओत मी काही असे प्रोडक्ट मांडणार आहेत ज्यांची मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे, प्लस आपल्या गव्हर्नमेंट पण प्रोसेसिंगसाठी काही ना काही मदत करत आहे. म्हणजे खायच्या योजना असू दे, मुद्रा वगैरे असू दे, किंवा अजून फूड प्रोसेसिंगची योजना असू दे, असे बँकामधनं पण बरेच योजना आहेत. तर ते योजना वगैरे पण आपण डिस्कस करू. आणि मुख्य विषय म्हणजे मार्केटिंग. तर मार्केटिंग कशी करायची हे आपण डिस्कस करू. तर सर्वात बेस्ट म्हणजे मी सजेस्ट करीन आमरस, ज्याका मँगो पल्प म्हणतात. तर मँगो पल्पसाठी काय, पिकलेल्या आंब्याचा रस काढून तो फक्त बॉईल करून एका काचेच्या बाटलीत फिट करायचो आहे आणि ते तुमचे 400 रुपये लिटर वगैरे ह्या प्राईजमध्ये जाता व्यवस्थित. मी तुम्हालाच पुढे सांगणार आहे की तुम्ही आंबे खायला आणायचे आहेत, तर व्हिडिओत बनवून राहा. पहिले मी आधी प्रोडक्ट डिस्कस करतोय, नंतर तुम्हाला तो रॉ मटेरियल सांगतोय आणि नंतर मार्केटिंग सांगतोय. तर आमरसापासून आपण आंब्याची साठा पण घालू शकता, ज्याका आंबा पोळी म्हणतात. मार्केटमध्ये आंबा पोळी पण लय चालतात. तर तुमची ती साठा बनल्याच्या नंतर त्याच्यापासून प्रोसेसिंग करून त्याचं फक्त फ्लेवर घेतात आणि त्याच्यापासून पुढे आंबावडी म्हणा किंवा बर्फी म्हणा, असे बरेच काय काय प्रोडक्ट बनवतात. तर त्याच्यासाठी पण तुम्हाला सुरुवातीक साठा घालून ठेवणं उपयोगी पडू शकता. काय जण काय करतात, ट्रेमध्ये बारके बारके चॉकलेटांसारखे कॅन्डी असतात म्हणतात, ते कॅन्डीचे साचे म्हणतात. त्याच्यात पण जर तुम्ही ते आंब्याचं रस ओतलाव ना तर बारके बारके तुकडे म्हणतात, क्यूब, ते त्याका पोरा पण आवडीन खातात. हेल्दी प्रोडक्ट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. परत कैरी पन्ना आहे, आपण कच्च्या कैऱ्यांचा काहीतरी उपयोग व्हावा म्हणून आपण बघत असतो ना, तर त्याचं कैरी पन्ना आपण बनवू शकता. त्या एक हेल्दी ड्रिंक म्हणजे सरबत म्हणून बघितलं जातं. त्याका जर जास्त खटपट पण नाही करायची. हापूस कैऱ्या असतील तुमच्याकडे तर त्याचं तुम्ही कैरीचा लोणचा पण घालू शकता. रायवलच्या कैऱ्यांचा पण तुम्ही लोणचा करू शकता, त्याका पण लई टेस्ट असता जबर. आता मी हे सर्वांची रेसिपी काय तुम्हाला सांगत बसत नाही, कारण त्याका अजून मोठं व्हिडिओ होईल. प्रत्येकाची एक वेगळी रेसिपी आहे, ती जरा तुम्ही पण सर्च करा, मग त्याच्यात तुम्हाला अजून आयडिया येईल. त्याच्यानंतर कैऱ्यांपासून बनणारी आंबोशी आहे. तर ती आंबोशी म्हणजे काय विषय, आपली कैरी आहे ना ती चिरतात आणि ती मीठ लावून सुकवतात. त्याका पण कस्टमर भरपूर आहे, कारण काय जण ते जेवणात पण आमट्यासाठी वापरतात, किंवा काय लहान पोरा चटपटीत खाण्यासाठी म्हणा, किंवा काय जण मोठी माणसं आहेत ती पण चटपटीत काहीतरी पाहिजे म्हणून ते पण खातात. पिके आंब्यांपासून आपण आंबो मावो पण बनवू शकता.
तर मावो म्हणजे काय विषय आहे, तर आता जेव्हा आपण आमरस एका कढईत बॉईल करतो आणि त्याका सारखा साखर टाकून हलवतो, तर ते मिश्रण करून 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 नंतर घट्ट असं एक लाडू बनतात, तर त्याका मावो म्हणतात. तर त्याचं एवढं स्ट्रॉंग असताना तो फ्लेवरसाठी वापरतात. मग त्याच्या पुढे जाऊन ते प्रोसेसिंगवाले आहेत ना, तर ते आम्रखंड म्हणा किंवा आंब्यापासून बर्फी, पेढे अशा टाईपमध्ये, इवन आईस्क्रीम म्हणा, केक म्हणा, मँगो केक, म्हणजे तुम्ही जेवढे मँगोचे तुम्ही सब प्रोडक्ट ऐकला असाल ना, तर ते सगळे त्या माव्याच्या ह्याच्यापासून फ्लेवरपासून बनवतात. मावो असता एवढून आवाक, बाकीचं सर्व ते आपापल्या रेसिपीप्रमाणे वापरतात, पण हे सर्व माव्यापासून बनवतात. जर तुम्ही डिटेलमध्ये जाऊन तुमची अजून प्रोसेसिंग करायची तयारी असाल तर तुम्ही त्या ह्याच्यात अजून माहिती घेऊन जाऊ शकता. पण जर तुमची बेसिक लेवलला जर आंबे असतील ना, तर तुम्ही मावो पण बनवू शकता. तो पण चांगल्या रेटने जाता, 1000-1200 रुपयेच्या दरम्यान पण जाता तो, अर्धा किलो वगैरे. सुरुवातीक थोड्या लेवलला बनवा, म्हणजे तुम्हाला जेव्हा रिझल्ट चांगलो गावात त्या प्रोडक्टचं, तेव्हा तुम्ही त्याच्यापासून तुम्ही अजून प्रोडक्ट बनवू शकता. तर आता मुख्य विषय असो की जर तुमच्याकडे बाग स्वतःचे नसा तर तुम्ही ह्या रॉ मटेरियल खायला आणणार, तर कैऱ्या तर तुम्हाला लागणार आणि पिकलेले आंबे पण लागणार, आणि हापूस आंब्याचे रेट तर तुम्हाला माहिती आहे एवढे महाग असतात. तर तुम्ही रॉ मटेरियल कसा जमवायचा आहे, तर तुमच्या आसपासचे जे आंबा बागायतदार आहेत ना, तर त्यांचा संपर्क करायचा आहे. जेव्हा त्यांच्याकडे ती आंब्याची तोड असताना तेव्हा ते संध्याकाळी सॉर्टिंग करतात. मोठो आंबो, लहान आंबो, मीडियम साईजचा आंबो असे ते पेट्या भरतात, 4 डझनी, 5 डझनी, 6 डझनी. आणि जो आंबो राहता ना, जो खंय डागी असता किंवा त्याका जास्त खार लागलेली असता किंवा थ्रिप्स लागलेलो असता, अगदीच काय काय आंबे काढताना कोवळे पण निघतात, तर ते असे कोवळे आंबे पण साईडला काढले जातात. काय काय देठ मोडलेले आंबे असतात, तर ते देठ मोडलेले पण ते किलो देऊन टाकतात. तर तुम्हाला काय करायचं, त्यांना 2 रुपये एक्स्ट्रा का होईना किलोच्या रेटने तुम्ही त्यांच्याकडनं ते आंबे सगळे परचेस करायचे आहेत. कधी कधी वांदर वगैरे नाचताना पण हिरवे कैऱ्या बिऱ्या पडतात खाली, तर ते कैऱ्या पण त्याच्यात ते किलोमध्ये देऊन टाकतात. म्हणजे तुम्हाला एवढे कैऱ्या आणि एवढे तयार झालेले आंबे मिळतील ना की बास रे बास. तर त्या कैऱ्यांचा उपयोग तुम्ही लोणच्यासाठी म्हणा, कैरी पन्न्यासाठी म्हणा किंवा आंबोशी म्हणून पण करू शकता. आणि जो तयार आंबो असता, जो पिकरूक असता, तर त्याचा तुम्ही लोणचा बिणचा करू शकत नाही, तर त्यांना काय आपण गवतात टाकून पिकवू शकता. आणि ते पिकल्यावर त्याच्यापासून आपण आमरस म्हणजे मँगो पल्प म्हणा, त्याच्यापासून पुढे मावो वगैरे पण बनवू शकता. तर ही बेसिक स्ट्रॅटेजी आहे. आपण आपल्याकडे जर बाग नसाल तर दुसरीकडनं आंबे उचलून करू शकता. क्वालिटीवर खूप लक्ष द्या. जेव्हा आपण एखादी गोष्ट चांगली क्वालिटी विकता तेव्हा कस्टमर आपणच नेक्स्ट टायमिंगला आपल्याला विचारता की ही गोष्ट भेटत काय. पण जर समजा तुम्ही असंच काहीतरी बनवून दिला तर कस्टमर टिकत नाही, आणि कस्टमर एकदा आपलं नाव खराब झाला की परत तेवढं ट्रस्ट पण ठेवत नाही. तर आता आपण वळूया भांडवलाकडे. भांडवल जमवण्यासाठी तुम्ही बँकेमधनं लोन काढू शकता. तर काय काय फार्मरसाठी योजना आहेत, प्रधानमंत्री फूड प्रोसेसिंग किंवा मुद्रा योजना म्हणा, असे काय जे योजना आहेत ना, तर ते कमी इंटरेस्ट रेटवर आहेत. त्यांच्यामुळे आपल्याला चांगला एक अमाऊंट भेटतं. आणि CC टाईप तुम्ही लोन घेतला ना, जर म्हणजे सुरुवातीक तुम्ही 1 वर्षाची त्याका मुदत भेटतं, ह्यासाठी तुम्ही भांडवलासाठी तुम्ही तेवढा आपण कॅश क्रेडिट म्हणतात त्याचा रॉ मटेरियल जमवू शकता. किंवा तुम्हाला अजून जो खर्च येतात साखरेचं म्हणा किंवा लेबर कॉस्टिंग वगैरे आहे म्हणा, तर ती सर्व तुम्हाला लोनमधनं काढायची आहे. तर अगदीच तुमच्या मनात मोठं प्रोजेक्ट टाकायचं असा तर तुम्हाला सरळ त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे पण काढून घ्यायचे आहेत. GST म्हणा, उद्यम रजिस्ट्रेशन म्हणा. जेव्हा आपण घरगुती लेवलला एखादं बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा आपल्या तेवढी GST वगैरे काढायची गरज नाही लागत, कारण आपण घरगुती लेवलला सेल करत असतो. पण जेव्हा आपण पॅकेजिंग वगैरे करून त्या ह्याची आपण मार्केटमध्ये ते का उतरवतो, तर तेव्हा काय काय डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत, जसं उद्यम रजिस्ट्रेशन म्हणा किंवा FSSAI सर्टिफिकेट म्हणा, GST म्हणा, हे काय काय जे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत ना, हे पण तुम्हाला काढू लागतील. तर आता सर्वांचा आवडता विषय तो म्हणजे मार्केटिंग कशी करायची, हो एक मोठाच विषय आहे. पण मी थोडक्यात ह्या याच्यात सांगते. आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सर्वात सोपी आणि बिना खर्चाची मार्केटिंग जर तुम्हाला करायची असत ना, तर सोशल मीडियासारखा तुम्हाला दुसरं काय नाही भेटणार. फक्त आपल्याला एखादा फोटो बनवायचा आहे किंवा एखादा व्हिडिओ बनवायचा, तर काय एखादा मागे तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून त्याची माहिती दिलीत ना, तर अजून चांगलं होईल.
बोलता येत नसाल तर तुम्ही एखादा गाणं लावून सोडला तरी पण ती व्हिडिओ ज्याका गरज आहे तिथपर्यंत जातात ती व्हिडिओ. तर मार्केटिंगमध्ये मुख्य विषय असो आहे की आपल्या ब्रँडचा एक व्यवस्थित नाव ठरवा, ज्यामध्ये कोकणी प्रोडक्ट किंवा काहीतरी आपला कोकणातलं असं एक विशिष्ट नाव येईल तसं ठरवा. कारण बाजारामध्ये बाहेरनं येणारे बरेच प्रोडक्ट आहेत, पण ज्याका ती कोकणाची चव आहे ना ती वेगळीच चव आहे. तर त्याच्यामुळे असं काहीतरी नाव ठेवा जा युनिक असतात आणि कस्टमरला अट्रॅक्ट करत. तुमचं पर्पज असं असतात की तुम्हाला सिंगल कस्टमर बघायचा आहे आणि होलसेलर्सना जास्त द्यायचं नाही. त्याच्यामुळे तुम्ही एक व्यवस्थित रेट घेऊ शकता. तर तुमच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत ना, जसे ॲमेझॉन म्हणा, फ्लिपकार्ट म्हणा, तर तिकडे तुमच्या प्रोडक्टची लिस्टिंग करायची आहे आणि जसे ऑर्डर येतील तसे ते ड्रॉप शिपिंगवाले किंवा आपले कुरिअरवाले आहेत ना त्यांना ते पॅकेजिंग करून, इवन आपला इंडियन पोस्ट आहे ना तर आपण कुरिअर चांगला करता, तर त्यांच्याकडनं पण आपण ते कुरिअर करून घेऊ शकता. जर तुम्हाला सिंगल कस्टमरची कटकट नको असतात, एकदम होलसेलर तुम्हाला बघायचं असतात, तर तुम्ही आपल्या तालुका लेवलला किंवा जिल्हा लेवलला जी कोकणी प्रोडक्टची दुकानं असतात ना तिकडे जाऊन संपर्क करायचो आहे. किंवा ऑनलाईन पण कोकणी प्रोडक्टची आपल्याकडे गुगलवर तुम्ही सर्च केला ना की कोकणी प्रोडक्टची शॉप म्हणून, तर बऱ्यापैकी शॉप येतं. तर त्याच्यात त्यांचे नंबर असतात, तर त्यांना फोन करायचा आहे की बाबा मी असं प्रोडक्ट बनवत आहे, हे बघ ह्याचे फोटो आणि तुम्हाला सॅम्पलसाठी मी ह्या थोडासा देत आहे, काय 100 रुपये मग घ्या, त्याची पण फुकट नका देऊ, प्रत्येक गोष्टीत मेहनत लागता. जर त्यांना ते आवडलं ना तर अजून तुमच्याकडनं माल घेणार. तर अशी पण तुम्ही एक योजना करू शकता. मार्केटिंग ही घरातनं बाहेर पडल्याशिवाय नाही होऊ शकत, त्याच्यासाठी तुम्हाला जरा इकडे फिरूक लागत. फक्त सोशल मीडियावरची जी मार्केटिंग आहे ना ती घरातल्या बसल्या होऊ शकता. तर प्रत्येक गोष्टीच्या मागे एक स्पेसिफिक रेट बनवायची एक स्ट्रॅटेजी असता. तर त्याचा विषय पहिलं रॉ मटेरियलला तुम्ही किती खर्च केला आहे हे तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे. परत लेबर कॉस्टिंग, त्यासाठी किती लेबर लागल्यात. परत त्याच्यानंतर तुम्ही खयचे घटक वापरला आहे, इन्ग्रेडियंट्स, तर साखर म्हणा किंवा कुठचं ऑइल वगैरे काय वापरला असाल तर त्याची सगळी कॉस्टिंग काढून व्यवस्थित रेट काढून त्याका आपण डिवाइड करायचं. आपण किती ग्रॅमचे पाकिटं बनवलं आहे त्यानुसार तो एक रेट डिसाईड करायचो. पॅकेजिंगवर आपलं नंबर पाहिजे, परत ते आपले लायसन्सचे जे नंबर असतात ना ते पण पाहिजे, आपल्या ब्रँडचं लोगो पाहिजे, आपल्या ब्रँडचं नाव पाहिजे. जसं तुम्ही पॉप्युलर होशाल ना तसं तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर येतील. त्याच्यामुळे आपल्या त्या ब्रँडवर ना आपली माहिती 100% ही पाहिजेच. परत त्याच्यात घटक खायचे आहेत, किती घटक आहेत, कार्ब्स किती आहेत, प्रोटीन किती आहे, अशा प्रकारचं जो न्यूट्रिशन व्हॅल्यू असतं ना ती लॅब टेस्टमध्ये केली जातात, तर ती पण पाहिजे. पण जर तुम्ही घरगुती लेवलला होलसेलमध्ये जर हे करत असाल तर हे कटकट नाही आहे तेवढे. जर सिंगल तुम्ही मोठं ब्रँड बनवायचं म्हटलं तर हे सगळे विषय येतात पुढे. जेव्हा तुम्ही एखादं बिझनेस स्टार्ट करशाल ना तर त्याचा सोशल मीडिया पेज पण बनवा. तुमचे प्रोसेसिंगची व्हिडिओ, तुम्ही रॉ मटेरियल कसा खरेदी करता, तुमची पॅकेजिंगची व्हिडिओ, त्याच्यामागे काय तुमचा मत आहे, तुम्ही कशा प्रकारे तो प्रोडक्ट बनवला आहे, तुमची संकल्पना काय आहे, त्या प्रोडक्टबद्दल तुमचं व्ह्यू काय आहे, तुम्ही त्याच्याबद्दल काय गॅरंटी करता, तर ते सर्व गोष्टी त्याच्यात मांडलाव ना तर कस्टमरचं अजून ट्रस्ट वाढता. आणि जसं तुम्ही सोशल मीडियावर तुमचा पोस्ट करशाल तसे तुमचे ते प्रोडक्टचे फोटो वगैरे व्हायरल होऊ लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला तिकडनंच ऑर्डर येऊ शकता. तर तुम्ही प्रोडक्टचा एक नक्की पेज बनवा. यूट्यूब म्हणा, फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम किंवा इवन स्नॅपचॅट वगैरे हे जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत ना, शेअर चॅट म्हणा किंवा असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यावर तुम्ही आपला अकाउंट ओपन करून तुम्ही आपलं बिझनेस स्टार्ट करू शकता. पण फेसबुकवर जास्त रीच असतं, कारण फेसबुकचे जे ऑडियन्स आहे ना ती आपली 30+ असतात बऱ्यापैकी. 30-40-50च्या दरम्यानची व्यवस्थित ऑडियन्स तिकडे मिळतात, जी परचेसला जास्त पॉवरफुल आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कढीपत्त्यापासून आपण एक व्यवस्थित बिझनेस कसं करू शकता याच्यावर व्हिडिओ करणार आहे. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसं वाटलो ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, मी त्याचा स्पेसिफिक आन्सर करेन. आणि ही व्हिडिओ गरजू व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. राधे राधे.